स्नोवा बघा कुठे जाऊन बसलाय. स्नो ओला बाड काय चल खाली ये बाबू. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. मस्त अशी सकाळ आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्याचसोबत स्वयंपाकसुद्धा आवरलेला आहे. तर आजचा मेनू आहे, आज गुरुवार आहे, आम्हाला सुट्टी असते गुरुवारची, अहो घरी असतं. तर आजचा मेनू असा आहे, पहिला आपण गुरुवारी नॉनव्हेज असायचं, पण आत्ता म्हणजे चैतन्याला असं वाटतं की आपण गुरुवारचा आणि सोमवारचा पण नाही खाल्लं तर, म्हणजे नॉनव्हेज नाही खाल्लं तर, म्हणून मग आता सोमवार आणि गुरुवार म्हणजे इच्छेखातर नाही करायचं असं ठरवलेलं आहे. तर चला बघूयात आजचा छान असा खासचा मेनू काय आहे ते. तर आजचा मेनू आहे छान अशी डाळ, वरण आणि त्याचसोबत इथे आहे मसाला वांग. हो, तोंडाला पाणी सुटलं. आणि शेगाव कचोरी आहे बरं का, मी आज तळली होती नाश्त्यासाठी म्हणजे असंच आपलं खाण्यासाठी. आणि इकडे चपातीसुद्धा रेडी आहे आणि भातसुद्धा झालेला आहे. तर सर्व काही असं तयार आहे. आणि हा पडलेला आहे सगळा पसारा. आता हा पसारा सगळा मला आवरायचा आहे, म्हणजेच की सगळा ओटा क्लीन करायचा आहे, भांडी वगैरे सगळी आवरायची आहेत. तर ते आता मी आवरून घेतेच आणि मग नंतर थोड्या वेळाने सगळ्यांचं आवरल्यानंतर मग मस्त असं जेवण करून घेऊ. तर त्याआधीच मी तुम्हा सर्वांना जेवण करायला या असं म्हणते. तर चला आता हा जो पसारा पडलेला आहे ना, तो पटकन आवरून घेते आणि मग पुन्हा आपण छानशा गप्पा मारूयात. चला, मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि थोडासा आरामही झालेला आहे. तर आता वेळ झाली आहे चहाची. मस्त गरम गरम चहा घ्यायचा आहे, थंडी वाजते थोडीशी आणि झाडांना म्हटलं सगळं पाणी घालावं, म्हणून मग आता पहिलं चहा घेते आणि मग छान असं सगळ्या झाडांना पाणी घालते. तर चहा घेते आणि मग पुन्हा झाडांना पाणी घालत घालत तुमच्यासोबत गप्पा मारते. सहज झाडू मारता मारता पाहिलं तर म्हटलं स्नेक प्लांटला असं कोंब टाईप काय आलेलं आहे. तर काहीच कळेना. मी आशूलाही विचारलं, तर आशू म्हटली अरे मला पण नाही माहिती. म्हणून मग म्हटलं सर्च तर कर बघ म्हणजे नक्की काय आहे ते. तेव्हा मग तिने सर्च केलं आणि त्यावेळेस समजलं की ते स्नेक प्लांटचं फूल आहे आणि त्याला असे तुरे 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 असं येतं आणि खूप छान दिसतं म्हणजे, आणि खूप म्हणजे भारी वाटतं. तर तेव्हा समजलं की स्नेक प्लांटलासुद्धा फुलं येतात, एकदम छोटी छोटी फुलं असतात पण असतात. तर मस्त असं आता सगळ्या झाडांना पाणी घालून घेते आणि जर वेळ मिळालाच तर गाड्या तर सगळ्या दारात उभ्या आहेत इथून तिथून, त्याच्यामुळे झाडायला जागा नाही आहे, पण कचरा पण नाही आहे, त्याच्यामुळे काही म्हणजे गरज नाही झाडायची असं मला वाटतं. तर चला झाडांनाच पाणी घालून घेते. मस्त असं घर, आपल्या घराला अजून कलर द्यायचं बाकी आहे. लॉकडाऊनमध्ये म्हणजे लॉकडाऊन अर्ध झाल्यानंतर लॉकडाऊनमध्येच आलो आपण राहायला इथे 2020, आणि तेव्हा आपल्या घराचं काम कंप्लीट झालं होतं आणि म्हटलं की लॉकडाऊन होतं आणि कलरला तर चान्सेस नव्हता, तर म्हटलं ठीक आहे नंतर येईल म्हटलं कलर द्यायला. आणि ते हळूहळू पुढे पुढे जात गेलं आणि मग आता आपल्या आशुताईचं पण लग्न ठरलेलंच आहे, म्हणून मग परत थांबलेलो आहोत आणि म्हटलं मग आता नंतरच कलर द्यायचा. तर आता अजून तर तिचं कॉलेज चालू आहे, 2027मध्ये चाललं आहे आपलं तिचं लग्नाचं प्लॅनिंग, तर त्यावेळेसच कलर द्यायचा आहे लग्नाच्या आधी. मग आत्ता तरी आपलं घर हे असं आहे, आता कलर दिल्यानंतर तेव्हा पाहूयात आपण कसं दिसेल ते, त्याला अजून भरपूर वेळ आहे. तर चला पाणी चालू आहे. पाणी घालून घेते, कारण बोलत बोलत म्हणजे पाणी घालता येत नाही, पाईप हातात घ्यावं लागतं. तर थोड्या वेळाने पुन्हा बोलते. स्नोवा बघा कुठे जाऊन बसलाय. स्नो ओला बाड काय चल खाली ये बाबू. नाही याच्या कसं बसलं ते दिसतंय का बघा की. त्याला बरं तुझं आग लावली गाणं कसं तिथे ना. हां बाव. कसं बसले जाऊन, बरोबर फ्रीजवरून चढून जातं
आणि तिथं जाऊन बसतो. एवढं का खुश झालाय? मशीन चालू होणार. म्हशीचं दूध चालू होणार आहे. घरचं हो का? भारीच. आहे. हो ना, एवढा आनंद अशा करता झालेला आहे. अरे किरण एक भाकरी दीड भाकरी काला वाय सुक्का चीक आणि दूध आलेलं आहे म्हशीचं. आणि आता म्हशीचं दूध चालू होणार म्हणून खुश झालेले आहेत. त्यांना खूप आवडतं. आणि ऋषीदादाने आत्ता चीक आणि दूध आणून दिलेलं आहे खरवस करण्यासाठी. मस्त असं खरवस करायचं आहे आता. आणि आता चीक दूध मिळालंय म्हटल्यावर आता लवकरच दूध चालू होणार म्हणून मग अहो जाम खुश झालेले आहेत, है ना? हां. आता जो खरवस करण्यासाठी चीक दूध दिलेला आहे ना, तर ते मी इथे बनवायला ठेवलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. गूळ नव्हता, मग मी साखरच लगेच टाकली आहे आणि वेलची पूड. आणि आता हा इथे तयार होतोय. तोपर्यंत मस्त जेवण करून घेतो. या मंडळी सर्वांनी जेवण करायला. काय मग काय म्हणते थंडी? थंडी थंडी हवा, एक गुलाबी नशा, एक गुलाबी नशा. झालं होय? झालं? अब ये कल देखना, समझे? आपको घर में रहने का है क्या नहीं? घर मेरा है. ये घर तेरा नवरे का होगा. नवरे का? पूर्ण ते हिंदीची वाट लावून टाकली. काय बोला की, जेवलात का? काय जेवलात? अहो अहो अहोंची बोलतीच बंद झाली. या गेला लाडोबा. लाडोबा गेला दीदी जवळ. स्नो स्नो असं बसतंय. तर मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे, छान गरम गरम. आणि खरवस पण तयार आहे, पण मी तो तुम्हाला उद्या दाखवेन. उद्या नक्की दाखवेन, कारण लास्ट टाईम दाखवायला नाही जमला, आधीच त्याला फोडला होता आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओज घ्यायला नाही झालं. तर उद्या तुम्हाला मी नक्कीच दाखवेन आपला खरवस कसा झाला आहे ते. आणि मस्त थंडी आहे बाहेर भरपूर, त्याच्यामुळे घरातून बाहेर निघायला नको वाटतं. अहो चौकात जाऊन आले शेकण्यासाठी, पण चौकातसुद्धा कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे पुन्हा घरी आले आहेत. आणि आता पॅक होऊन बसलेले आहेत. परत जाणार आहे? जाणार आहे चौकात? हां बाई कट्टीफोच केले आहोंनी तर. हां आत्ता आत्ता आहो आहो ड्युटी चार्ट बघताय. असो, तर वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय. स्नो बाय कर. झोपलं स्नो झोपलं झोपलं. स्नो बघू बघू. हलना पण झालंय. सुस्तवलं.